हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळी सकाळी उठल्या उठल्या बसलो चुलीजवळ, कारण की एवढी थंडी आहे की लय. पण किती थंडी असल्यावर तोंड धुयाले तर पाण्यात हात घालाच लागेल. सगळ्या गोष्टीसाठी पाणी लागू राहिलं गरम, आणि ते बी चुलीवर. आणि पाखरं एकदम चिव 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 करू राहिले सकाळी सकाळी. पाखरं नाही ते चिड्याही, लहान लहान चिड्या असतात, ते मस्त खेळू राहिल्या, आनंद घेऊ राहिल्या थंडीचा. मी लय विचारात पडली आता, कारण मला करायचं आहे आता ब्रश, आणि थंड्या पाण्यात हात घालावंच लागते एवढ्या सकाळी सकाळी. नाही करता करता दात घेतले घासून थंड्या पाण्यानं. मग आता दात घासल्यावर फक्त एकच एवढ्या थंडीत नान लागते, तो म्हणजे चहाचा. आणि चहासाठी काळा लागणार आहे आता, आणि चहासाठी काळा लागणार आहे आता दूध. आई बुटला घेऊन तयार आहे दूध काढायसाठी. पकडा आता पाय. दोघी जणी असल्याशिवाय हिचं दूध काही काढलं जात नाही, आणि चहाले दूध हे सकाळी सकाळी लागतेच. पाणी टाकलं ना, पकड पकड. हे काढलं एवढं दूध, आणि स्टँड बी काम नाही करू राहिलं, लवच राहिलं. ते काढून काय माहिती त्याचं काय बैकलं ते काही समजून नाही राहिलं. झाली आता चहाची सोय. या चहा घ्यायला. चहा ठेवतो. अति जरासा कांदार आहे, दिसणार नाही तुम्हाला. अति छान अति स्वयंपाक केला असता, पण आज स्वयंपाक करायची काही गरज नाही, कारण की रात्री जेवण केलं नाही तर सगळं उरेल आहे रात्रीचं. आता तेवढ्यावरच करतो भागभूग मी. सकाळचं चालून जाते, मग संध्याकाळी करायचं आहे स्वयंपाक. पण अति शूट नाही करता येत, कारण सगळा कापूस भरला इकडे या रूममध्ये, आणि एवढीच जागा आहे दरवाजाची. इकडे ठेवला गॅस, आणि इकडे ठेवली सिगडी. आणि शेतकऱ्याच्या घरात किती बी म्हणजे जागा असली तर कमीच पडते. हां, आतून कापूस लागते, तर इकडे फक्त एवढीच जागा आहे दरवाजाची मले. आणि इकडे कपाट लावलं, आणि इकडे बी कापूसच आहे बरं. आणि इकडे सगळं आहे माझे सामान सुमान. पिठाचा डब्बा, तेल, पाणी. आणि आता ठेवला मस्त चहा. रात्रीचं जेवण, थंडी एवढी पडू राहिली की रात्री जेवणही नाही करावं वाटत. हे सगळ्या पोळ्या उरल्या. 2 पोळ्या टाकत असतो मी संध्याकाळी, आणि त्यातली एक सकाळी उरते. पण आज 1.5 उरेला आहे, म्हणून आज स्वयंपाक करायचं काही काम नाही. आता फक्त घेतो चहा मस्त. आणि कामधंद्याची जराशी गडबड कमी झाली. कापूस नाही काय नाही आता, आणि रोजाराजी कामं नाही जास्त झाल्या. खंगरल्या आता पराठ्या. आता घरीच राहा आणि घरचेच कामं करा. आणि घरीच आहो तर आंघोळी बिंगोळीचा काही नाद नाही आता. मस्त ऊन तपू देतो, दुपारी आंघोळ करतो, कारण की थंडीच एवढी आहे की भयानक. चहा शिजला आपला मस्त. आता चहा घेतो घेऊन, आणि बसतं थोडीशी उन्हात मस्त. फक्त दिवसभर फक्त खाणे बसणेच आहे, त्यासाठी कामाचा एवढा काही लोड नाही. भांडे आणून ठेवले ती, आणि बसतो आता मस्त जराशी उन्हात बसतो म्हणलं. आणि आमचा फळावाला तर गावात येऊन रेडी आहे. काय आणला पपई सोने पपई आज लहान आणले पपई. मोठा नाही पाहिजे, गोड नाहीत ते. आम्ही घेत नाही तुमच्याजवळ पपई. आम्ही उन्हात बसायला आलो फक्त. चला आता झाली खरी कामाला सुरुवात. बकऱ्या विकऱ्या सुटल्या, आता झाडून विळून काढतो. ऊनही मस्त तपायला लागला. आता जरा थंडी कमी लागते, तरी घरात गेल्यावर जास्तच थंडी लागते. तर घेतो मग आता एवढं झाडून. अजून आंघोळ राहिली, आंघोळीसाठी पाणी तपू राहिलं. आंघोळ याच्यासाठी राहिली की आज धुवायच्यात मला केस, आणि केस धुतल्यावर एवढ्या थंडीत डोकं लय दुखते, म्हणून त्यासाठी आज जरासा उशिराच आंघोळ करायचं हे ठेवलं. कामं व्हायला काही टाईम नाही लागत, पण हिवाळ्याचं पाणी तप्याला लई टाईम लागते. हां सारा घे पाणी, मग मी ठेवतो ना.
पाणी तपलं होतं, पण आता आई करू राहिली आंघोळ, कारण की आईच्या मग जीवार येते म्हणते. म्हणजे म्या घेतल्यावर पाणी तिच्या जीवार येते आंघोळ करणं. आता मी डबल पाणी तपवतो आणि टाकतो. आता पहिले बैलाले टोपलं चाऱ्याचं, आणि बारके बारके पिल्लं मस्त सरू राहिले. आता काय करतं, भाकर खाता का? ते आणलं कुटके शिजवतं जराशी खाता. लय आहे 1.5 पोळी. ते 1.5 पोळी एवढी काही जाणार नाही मला, आणि भाजी काही एवढी. अवा विशेष नाही ते पोळी, भाजी एवढी काही. ते रात्रीची सारी जैकीन पैकीच आहे. सगळं सामान आणलं ती जराशी म्हणून गोड कुटके करतो. मला खा वाट राहिले तर आई नाही म्हणते. नाही तर नाही, मग पाण्याच्या भरण्या सुद्धा आणलं जेवण करायला. कपडे लत्ते सगळे झाले धुणं, आणि केस बी धुतले. पण बसला तर आई बसली उन्हात, मी तिकडून बसायला पाहिजे होती तर, आणि मी बसली इकडून. या जेवण करायला आता रोजच आहे दाण्याची चटणी आणि हरभऱ्याची भाजी आहे. आज दाणेच पण हरभऱ्याची भाजी आणि दाणे, दुसरा पर्यायच नाही आता दाणे व्हायलो. दिवस चालला सगळा याचा खायात पियात आणि बियात. जेवणही नाही झालं तर आलं ना अभ्यास आलं काय पाहिलं आपलो. या संध्याकाळचा चहा घ्यायला. बकऱ्या आल्या, बकऱ्या बांधल्या. हे आत्ताच बकऱ्या बांधल्या. अजून कपडे राहिले न्यायचे घरात, कपडे सगळे वाहिले. बकऱ्या करू राहिल्या मस्त आराम. चहा घेऊन घेतो ना, आणतो कपडे घरात. सकाळ संध्याकाळ करून टाकतो असा धुपट. तू येते बरं तुले. असं वाटतं कपडे वाळत नाही, एवढी थंडी वाजते तर, पण कपडे बरोबर वाळतात. असं वाटते कपडे वाळत नाही, पण कपडे बरोबर वाळतात संध्याकाळला. झाला चालू संध्याकाळचा स्वयंपाक. आता करतो मी जराशी याची भाजी, गोबी कापून ठेवली. सगळी तयारी झाली. म्हणलं एकदा तुमची नजर टाकून द्यावा, व्हिडिओ शूट करा. आणि थोडीशी काय हरभऱ्याची भाजी, हिरवी गोबीची भाजी आणि हरभऱ्याची भाजी. इकडे बॅटिक लावली, बॅटिकनं करणं चालू आहे शूट. संध्याकाळचे केसवीस सगळे राहिले करायचे. आता स्वयंपाक झाल्यावर होईल सगळं केसवीस. पहिले मिरच्या भाजून घेतो, गोबीसाठी ठेचा करतो आणि करून घेतो स्वयंपाक. कारण की लय रात्र झाली की मग तसे 6 वाजले आता, पण लय 7 वाजले की मग लय जास्त अंधार पडते या खोलीत. आणि लाईटचं कनेक्शन काही नाही या खोलीत. सकाळी दाखवलं तुम्हाला. सगळ्या इकडून कापूस आहे, फक्त एवढीच जागा उरली स्वयंपाक करायला. चला तर मग मी करून घेतो आता स्वयंपाक. तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.